नमस्कार. आज आपण करूया बिना डाळीच्या पिठाच्या कुरकुरीत कोथिंबीरच्या वडी. त्याच्यासाठी रात्रभर 2 वाटी हरभऱ्याची डाळ भिजू घाला. वाटण करताना त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची टाकून चांगलं ते वाटून घ्या. पण फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही, थोडीशी अशी भरडच काढायची आहे. त्याच्यामध्ये 1 वाटीभर कोथिंबीर, हळद, गरम मसाला, तिखट, धणे जिरेची पूड मी 2 चमचे टाकले आहे. बेकिंग पावडर टाकली आहे अर्धा चमचा, 1 चमचाभर मीठ आणि अर्धा लिंबू पिळला आहे मी. अर्ध्या लिंबाचाच रस घेतलेला आहे, जास्त काही घेतला नाही आहे मी. आणि 1 चमचावर तांदळाचं पीठ. याच्यामध्ये तुम्ही जास्त ॲड करायचं तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता. तुमची कन्सिस्टन्सी तुमची कशी होते त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. एका भांड्याला, पसरट भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर जे आपलं आहे ते त्याच्यामध्ये पसरून घ्यायचं आहे. आणि बॅटर असं थिकच पाहिजे, म्हणजे मग वडी आपली कुरकुरीत होते. आता हे सगळं असं पसरून झाल्यावर एका कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यावर हे आपलं हे ठेवून त्याच्यावर आपण थोडेसे तीळ स्प्रिंकल करू. आणि झाकण लावून चांगलं 15 ते 20 मिनटं आपण त्याला शिजू देऊ. सुरुवातीला थोडा मीडियम ठेवा, नंतर बारीक केलं तरी चालेल. आणि फक्त काढताना टूथपिकनी किंवा आपल्या सुरीनी चेक करून बघायचं, त्याला लागून येत असेल तर आपलं अजून तयार व्हायचं आहे. आणि जर क्लीन बाहेर आलं तर म्हणजे आपलं सारण हे तयार झालेलं आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून एक एक आपण त्याच्यामध्ये वडी टाकून सगळ्या तळून घेऊया. हे पण आपल्याला मीडियम याच्यावरच तळून घ्यायचं आहे, कारण की हाय फ्लेमवर केलं तर वरचं असं काळपट होतं लवकर. बिलीव्ह मी, खूप सुंदर स्मेल येतो. आणि या वड्या अशा आहेत की आपण फार काही थांबू शकत नाही. करता करता देखील आपण 1-2 तोंडात घालतोच. अशा चांगल्या खरपूस झाल्या, थोड्याशा डार्क ब्राऊन कलरच्या झाल्या की एका प्लेटमध्ये काढून घ्या. दुसरा बॅच पण त्याच्यामध्ये ॲड करा. अशा प्रकारे आपले तयार होतील कोथिंबीरची वडी. ही कोथिंबीरची वडी तुम्ही गरम खाल्ली छानच लागते, गार खाल्ली तरी छानच लागते. आणि याला कुठलाही ड्रेसिंग वगैरे काही लागत नाही. पण तरी पण तुम्हाला टमॅटो कॅचअपबरोबर खायचं आहे, टमॅटो कॅचअपबरोबर खा. तसं खायचं आहे तसं खा. याला काहीही सबऑर्डिनेट लागत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.